काल जे काही दिल्लीमध्ये घडलं त्याच्यापासून म्हणजे ममता बॅनर्जी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची चेअरपर्सन, त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे 20 खासदार त्यांना सोडून एक वेगळा पक्षमध्ये गेलेत. सगळे खासदारांच्या तुम्ही वक्तव्य पहा, त्यांनी काय काय सांगितलं. ममता दीदीचे जो खासदार होते जे त्यांच्याबरोबर काम करत होते त्याने सांगितलं की ममता दीदी तानाशाह हो गई. ममता दीदीचा जो भाचा होता अभिषेक बॅनर्जी, त्यांच्यावर त्यांचे खासदारांनी असा आरोप लावला तो म्हणजे एक तानाशाही प्रवृत्तीचा माणूस आहे, कोणालाही कोणाच्याही ऐकत नाही आणि कोणाशी भेटत नाही. एका खासदाराने आरोप लावला की 2 वर्षापासून ते वेळ मागत होती पण त्यांनी वेळ दिला नाही. कोण? ममता बॅनर्जीच्या भाचा. म्हणजे एक पक्षामध्ये असा नेतृत्व ज्याच्यामध्ये इगो तयार होतो, तो नेतृत्व अहंकारी बनतो आणि पक्षाचा जो कॅडर आहे ना तो कॅडर पासून ते लांब जातो. आणि त्याचे काय रिझल्ट झाला तो काल तुम्हाला सर्वांना दिसला. त्याच्यापूर्वी त्यांचे 60 पेक्षा जास्ती आमदार त्यांना सोडून गेलेत आणि स्वतःचा ग्रुप त्यांनी बनवला पश्चिम बंगाल विधानसभामध्ये. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात उबाठामध्ये पण आहे. उबाठाचा नेतृत्व म्हणजे एक अहंकारी नेतृत्व, एक असा नेतृत्व जो स्वतःच्या कॅडर बरोबर काही संवाद ठेवत नाही. कॅडर आणि नेतृत्वामध्ये खूप दरी निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावर वेळोवेळी त्यांचे जो नेते मंडळी आहेत त्यांच्या वक्तव्य येत राहतो. कालची जो मीटिंग झाली मातोश्रीमध्ये त्याच्या गंमत बघा. उबाठाचे प्रमुख जो आहेत ते फेसबुक लाईव्ह वाले आहेत आणि आता त्यांचे खासदार ऑनलाईन लाईव्ह वाले झालेले आहेत. पण आम्हाला जास्ती त्यांच्या हा विषयावर बोलायचा नाही, कारण तो त्यांच्या अंतर्गत वाद आहे, त्या पक्षाच्या अंतर्गत भांडण आहे. नेतृत्वाच्या काम करण्याची पद्धतवर कॅडरमध्ये एक नाराजगी आहे, तो आम्हाला वेळोवेळी दिसतो. आम्ही शिवसेनेचे लोक, आमचे पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचा जो पूर्ण कुटुंब आहे तो आम्ही आमच्या पक्षाला वाढविण्यासाठी दिवस रात काम करत आहोत. शिंदे साहेब स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात. शिंदे साहेबचे सुपुत्र आणि लोकसभामध्ये जो आमचे पक्षाचे संसदीय गटचे नेते आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, त्यांचा पण महाराष्ट्रभरचा दौरा चालू आहे. पण कधीही तुम्ही उबाठाचे प्रमुखचा दौरा बघत नाही. त्यांचे जे सुपुत्र आहेत वर्लीचे आमदार साहेब युवराज, ते पण जास्ती भारतापासून बाहेर कुठेतरी फिरतात, महाराष्ट्रात फिरत नाही. महाराष्ट्रात फिरण्याचा काही कार्यक्रम आम्हाला दिसत नाही. यासाठी आम्ही एक गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही कोणालाही फोडण्याचा प्रयत्न करत नाही आणि फोडाफोडीत आम्हाला रस पण नाही आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये एक जोरदार असा वाद चालू आहे, हा एक फॅक्ट आहे. ऑपरेशन टायगर मीडियाची अफवा आहे.
मीडियातर्फे रचलेला एक टर्म आहे ऑपरेशन टायगर, आणि ती अफवामुळे उबाठाच्या नेतृत्व घाबरलेला आहे. पण त्यांची अशी परिस्थिती का झाली यावर मी बोललो की त्यांच्या नेतृत्व एक अहंकारी झालेला आहे. ते घरी बसून काम करतात. जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा फेसबुक लाईव्ह करत होते. सध्या एक वर्क फ्रॉम होम चा विचार खूप गाजलेला आहे. तर ते पण सगळे वर्क फ्रॉम होम वाले आहेत आणि त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलेलं आहे. उबाठा प्रमुख घरी बसतात पण पक्षाचे आमदार आणि खासदाराचे भेटत नाही. काही दिवसापूर्वी एक अशी मीटिंग होती, सर्व खासदारांची बैठक होती. कालची नाही, काही दिवसापूर्वी, काही एक महिना दीड महिना पूर्वीच्या. त्यांच्या सर्व खासदारांनी उघडपणे नेतृत्वावर एक आरोप लावला होता की मोठे ठाकरे पण भेटत नाही, छोटे ठाकरे पण भेटत नाही. ही परिस्थिती आहे त्यांच्या पक्षाची. राज्याच्या दौऱ्यावर बोललो मी की ते कुठेही जात नाही. एक महाराष्ट्र राज्यामध्ये गावामध्ये जो एक मोठी निवडणुकी झाली, जिल्हा परिषदची निवडणुकी, नगरपंचायतची निवडणुकी, नगरपालिकाची निवडणुकी, महानगरपालिकाची निवडणुकी, त्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळी महाराष्ट्राचे दौऱ्यावर होते. पण उबाठाचे प्रमुख किंवा त्यांचे सुपुत्र कधीही गेले नाही. यामुळे जो त्यांच्या कॅडर आहे त्यांच्यामध्ये एक जबरदस्त अशी नाराजगी आहे. तो फॅक्ट, जो तथ्य आहे, त्याच्यावर एक लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यासाठी त्याच्यावर मी जोर देऊन बोलतो. आता संजय राऊतनी, जो तुम्ही सगळे मीडियावाले ऑपरेशन टायगर सांगितलं, त्याच्यावर त्यांनी एक जवाब दिलेला आहे की आम्ही ऑपरेशन वुल्फ करणार. ऑपरेशन वुल्फ म्हणजे ऑपरेशन लांडगा. ऑपरेशन लांडगा. आता राऊत कोणाला लांडगा म्हणत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांचे खासदार जो त्यांच्या नेतृत्वावर वैतागलेले आहेत, त्यांना संभाळण्यासाठी ते काहीतरी ऑपरेशन लांडगा करणार का? म्हणजे ते स्वतःचे खासदाराला लांडगा सांगत आहेत का? आणि ज्या पक्षाचा नेतृत्व स्वतःचे खासदार आमदाराला लांडगा सांगतो, आता त्या पक्षाच्या नेतृत्वावर त्यांचे आमदार खासदाराचा किती विश्वास राहील, अविश्वास आहे, हा समजला पाहिजे. पण आम्ही एक सांगू इच्छितो की संजय राऊत स्वतः एक लबाड लांडगे आहेत. जे काही त्यांच्या तोंडात येतो ते बोलतात. 2-3 दिवसापूर्वी ज्याप्रमाणे संजय राऊतनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साठी शब्दचा इस्तेमाल केला, तो एकदम घृणित आहे. मोदीजींना त्यांनी अघोरी सांगितलेला आहे. अघोरी म्हणजे एक समाज पासून बाहेर राहणारा माणूस, असामाजिक सारखा माणूस. त्यांनी सांगितलं मोदीजीचा जन्म तिकडेच झालेला आहे, तिकडे औरंगजेबचा झालेला आहे. पण संजय राऊत, तुम्ही विसरू नका, तिकडे महात्मा गांधी आणि सरदार पटेलचा पण जन्म झालेला आहे. मी का संजय राऊतच्या हा सगळे 1-2 शब्दचा रेफरन्स देतो? असाच चालू होता ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी कडून पूर्वी. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकी चालू होती, तेव्हा ममता बॅनर्जी तर्फे मोदीजीवर आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शाहवर असाच हल्ला, असाच अपशब्द प्रयोग करत होते. अभिषेक बॅनर्जी असाच एक घमंडी माणूस सारखा पंतप्रधान मोदीजी आणि
गृहमंत्री अमित भाई शाह यांच्यावर यांच्याबद्दल असाच अपसाद काढत होते, त्यांचा काय झाला तर बघून घ्या. आणि याच आधारावर मी सांगतो की बाबा तुम्ही सगळे उबाठावाले जरा आता सांभाळून राहा. पंतप्रधान मोदी या देशाचे 140 कोटी लोकांचे नेतृत्व करतात आणि मोदीजी बद्दल अपशब्द काढण्यापूर्वी एकदा काहीतरी समजून घ्या. आणि असा उगाच फक्त तुम्ही विरोधी पक्षमध्ये आहात आणि काहीतरी बोलायचं आहे शासनाच्या विरोधात, पंतप्रधानाच्या विरोधात, यासाठी काही शब्दाचा प्रयोग करू नका. नाही तर तुमचा असाच होईल जसा ममता बनर्जी आणि अभिषेक बनर्जी आणि टीएमसीचा झालेला. मराठी में काही क्वेश्चन आहे विचारून घ्या, नंतर मी हिंदीमध्ये बोलतो. सर, आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जो आहे तो पत्रिकेतून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आंदोलन देखील करण्यात आलं. कसं पाहता नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा वारंवार ज्या पद्धतीने अपमान केला जात, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटते? जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील एकनाथ शिंदेना डावललं जात आहे असा आरोप शिवसैनिकांनी केला. ही पहिली वेळ नाही तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आदेश दिले होते की नवी मुंबई महापालिकेतील जे काही सिडकोचे अधिकारी आहेत आणि नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना काढण्याचा नोटीस 6 जूनच्या कार्यक्रमाच्या वेळी बजावली होती. त्यानंतरही असा प्रकार घडला. हा चुकीचा प्रकार आहे. एकनाथ शिंदे साहेब महायुतीचा जो मुख्य घटक दल आहे शिवसेना, त्या शिवसेनाचे मुख्य नेते आहेत, आमचे नेते आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि जे काही शासकीय कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहे आणि पुढे पण होणार, त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या ससन्मान उपस्थितीची अपेक्षा शासनाकडून झाली पाहिजे. त्यांचे नाव बघणं म्हणजे तुम्ही शिवसेनेला, शिवसैनिकांना एक नाराज करत आहात आणि कुठेतरी महायुतीमध्ये एक विभाजन क्रिएट करण्याचा एक षडयंत्र कटकारस्थान करत आहात असा मला दिसतो. पुढे असा नाही झाला पाहिजे. पूर्वी पण असा झाला होता. मी मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन करतो की तुम्ही तुमचे पक्षाचे जो लोक आहेत तिकडे नवी मुंबईमध्ये, ज्यांना खूप एक मोठा नेता व्हायचा एक असा एक त्यांच्यामध्ये एक जोश आहे, त्यांना सांगा की एक शासनाचा एक प्रोटोकॉल असतो, शासनाचा काम करण्याचा एक तरीका, एक पद्धत असतो आणि तो कायदा आणि पद्धतला वागळून त्याच्या विरोधात जाऊन काम नाही झाला पाहिजे. आम्ही याचा निषेध करतो. शर्मिला ठाकरे यांनी टीका केलेली आहे. पक्ष फोडण्यापेक्षा यांना दुसरं काय येतं का अशा प्रकारे त्यांनी म्हणत सरकारवरती टीका केली आहे. मागील 12 वर्षात ते हेच करत आले. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, साहेबांचा पक्ष फोडला, आता ममता बॅनर्जीचा सुद्धा पक्ष फोडतात आणि महागाईवरून सुद्धा त्यांनी सरकार समाचार घेतला. तर शर्मिलाताई कशाला आता रागवत आहेत? त्यांचा तो पक्षच राहिला नाही तर फोडणार कोण? तर तो तुम्ही स्वतःचा पक्ष जरा सांभाळून घ्या, नंतर बघूया. सर, ज्या पद्धतीने शिंदे साहेबांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये शासकीय कार्यक्रमानिमित्त पत्रिकेतून शिंदे साहेबांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, बोलू ना. ज्या अधिकाऱ्यांनी हे नाव वगळलं त्या अधिकाऱ्यावरती कारवाई अशी तुमची मागणी आहे का? झालं पाहिजे, झालंच पाहिजे. कारण हा जो पत्रिका छापण्याचा काम आहे आणि शासकीय कार्यक्रम आयोजित करण्याचा काम आहे, त्याच्यासाठी एक शासकीय प्रोटोकॉल आहे, कायदा आहे, सिस्टम आहे आणि तो सिस्टमचं पालन करण्याची जबाबदारी तो अधिकाऱ्यांवर असतो. आणि जर काहीतरी सिस्टममध्ये चूक आहे, काहीतरी कायद्याप्रमाणे होत नाही, म्हणजे तो जो जबाबदार अधिकारी आहे त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. मला माहित नाही कोण अधिकारी आहे, पण जे काही आहे त्यांच्या विरोधात शासनाकडून ऍक्शन घेतलाच पाहिजे. महायुतीचा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री दोन्ही आहे. ज्यावेळेस महायुती स्थापन झाली, म्हणजे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीची समन्वय समिती स्थापन झाली. त्या समन्वय समितीपुढे हा मुद्दा वारंवार यापूर्वी पण गेलेला आहे.
भाजप असं का करत आहे? दुटप्पी भूमिका का नवी मुंबईत घेतली जाते असं मला वाटत नाही की भाजपचा जो राज्यस्तरीय नेतृत्व किंवा केंद्रीय नेतृत्व याचा काही हात आहे याच्यामध्ये. जो स्थानिक लेवलचं नेतृत्व आहे ना, तुम्हाला माहित आहे कोणाबद्दल मी बोलतो, त्यांच्या मनात खूप एक असा आहे, शिंदे साहेबांच्या विरोधात काहीतरी त्यांच्या मनात असतो. तो चुकीचा आहे. तो तुमचा व्यक्तिगत मत कोणाबद्दल काय आहे तुम्ही तुमच्याकडे ठेवा, पण जेव्हा शासकीय कामकाज चालू असतो तेव्हा व्यक्तिगत जो मत आणि विमत असतो ना त्याला आतमध्ये नाही आणायचा. हा एक सिस्टम आहे, हा एक व्यवस्था आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार का? कारण की तुम्ही म्हटलात की आम्ही बोलू, परंतु मी नाही, म्हणजे आमच्या पक्षातर्फे बहुतेक मुख्यमंत्री साहेबांकडे हा एकदा पुन्हा हा विषय ठेवला जाईल आणि शिंदे साहेबांच्या वतीने जो आमचे मंत्रीगण आहेत जे घेऊन जाणार बहुतेक. जयंत पाटलांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कोणाचं म्हटलंय? जयंत पाटलांचं म्हणणं आहे, जयंत पाटील यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना फोडण्यात आलं आहे, त्यांना फोडणं यासाठी आलेलं आहे की त्यांना भाजपमध्ये विलीन करण्यात असं त्यांचं म्हणणं. भाजपमध्ये विलीन करण्यासाठी त्यांना फोडण्यात आलं असं त्यांचं म्हणणं. आणि याला आम्ही आणखीन एक प्रश्न सर, आम आदमी पक्ष पडला, तृणमूल काँग्रेस पडला, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पण डोक्याची घंटा असू शकते का? एकनाथ शिंदे पक्षाला पण भविष्यात तुमचाही पक्ष फोडला जाऊ घटनातज्ञांचं मत असं आहे, घटनातज्ञांचं मत असं आहे की तृणमूल मधून जो बंडखोर गट आहे त्यांनी एनसीपीआय मध्ये जो प्रवेश केलाय, या पाठीमागे ही भीती की सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेचा मुद्दा असेल, राष्ट्रवादीचा मुद्दा असेल, ही भीती आहे त्यांना की हा मुद्दा शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊ शकतो, म्हणून त्यांनी एनसीपीआय मध्ये छोट्या पक्षात का होईना पक्ष प्रवेश केलाय. तुम्हाला माहित नाही की भाजपचा जो शीर्ष नेतृत्व आहे त्याची काही भूमिका आहे का याच्यामध्ये, मला काही माहीत नाही. पण हा एक फॅक्ट आहे, तथ्य आहे, सत्य आहे की तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार ममता दीदीवर नाराज होते आणि त्यांना एक स्वतःचा घर, स्वतःचा गट, स्वतःचा चूल स्थापित करण्याचा एक त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता त्या निर्णयाच्या नंतर एक नवीन पार्टीमध्ये मर्ज करून त्यांनी जो एक भूमिका घेतली तो त्यांचा विषय आहे. याच्यामध्ये भाजपच्या किंवा आमच्या काही भूमिका नाही. पण मी एक सांगू इच्छितो, घटनातज्ञ काय 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 बोलतात मला माहीत नाही, पण भारतीय घटनाचा जो शेड्यूल 10 आहे, शेड्यूल 10 मध्ये जो सब शेड्यूल 4 आहे त्याचप्रमाणे वेगळा गट आता निर्माण होऊ शकत नाही. कुठल्या पक्षामध्ये त्यांना जायला पाहिजे, मर्ज केला पाहिजे. तो त्याच आधारावर त्यांनी कुठेतरी जो कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स आहेत, घटनातज्ञ आहेत, त्यांच्याकडून काहीतरी त्यांनी सल्ला घेतला आणि हे निर्णय त्यांनी खासदारांनी घेतलेला आहे. अहो त्यांचा विषय आहे. पण हा जो एक मोठा विषय असा आहे की प्रत्येक पक्षाचा जो नेतृत्व आहे त्यांची आता जबाबदारी झालेली आहे की त्यांच्याकडून कॅडर बरोबर एक रेग्युलर संवाद राहिला पाहिजे. ममता दीदी किंवा त्यांच्या भाच्यासारखा जो एक अहंकारी व्यक्तित्व आहे, अहंकारी नेतृत्व आहे, तानाशाही प्रवृत्ती आहे, तो आता चालू शकत नाही. टीएमसीचे खासदारांनी एक मोठा असा संदेश दिलेला आहे. सर, काल संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये एक स्पष्ट भूमिका मांडली की मी स्वतः एक टायगर आहे, ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार जर अस्तित्वात आलं तर खास करून आम्ही हे सगळ्यांची लत्तरच तोडून टाकू. हा शिंदे सेनेला त्यांनी दिलेला एक कसले टायगर आहेत जे रोज बडबड करून करून त्यांचे पक्ष बुडवलेला आहे. हा टायगरची वृत्ती नसते, हा खरं म्हणजे लांडगाची वृत्ती आहे. तो संजय राऊत जसा मी सांगितलं की तो एक लबाड लांडगा आहे. तो फक्त मतलब एक टायगरचा कलर टाकून तो एक लांडगा टायगर बनून दिसतो. जो एक कलर टाकून बनतात ना एक लांडगा, तो असाच आहे. कलर मतलब रंग लावून एक लांडगा जो रंग लावून टायगर होण्याचा एक स्वांग रचतो. बोला, અહીં भी आ जाए.
कल शुरू करें। दिल्ली में ममता बनर्जी जी की पार्टी तृणमूल कांग्रेस, उसके 20 सांसदों ने एक अपनी अलग गुट बना करके लोकसभा अध्यक्ष जी के पास पिटीशन देकर उन्होंने एक नई पार्टी में अपने आप को मर्ज कर लिया। यह एक बड़ी घटना है, लेकिन इस घटना के साथ साथ उन सांसदों ने जिस तरीके से अपने नेतृत्व पर आरोप लगाया, वह एक बहुत ही महत्वपूर्ण बात दिखती है। उनके सांसदों ने कहा कि ममता दीदी तानाशाही प्रवृत्ति की हो गई थी, ममता दीदी में बहुत अहंकार भर गया था, ममता दीदी का जो भतीजा है अभिषेक बनर्जी, वह भी बहुत मनमानी करता था और तानाशाही प्रवृत्ति का था। वह अपने एमएलए एमपी से मिलता ही नहीं था। एक एमपी ने आरोप लगाया कि लगातार 2 वर्षों से वो मिलने का प्रयास कर रहे हैं अभिषेक बनर्जी, जो पार्टी के महासचिव और ममता दीदी के बाद नंबर तो हैं, लेकिन वो मिलते ही नहीं। जो उनके छोटे छोटे प्रश्न, उन प्रश्नों का समाधान उनकी पार्टी में नहीं हुआ, इसलिए वो तंग आकर के अलग एक गुट बना करके जा रहे हैं। ये ममता दीदी की इस पार्टी की जो दुर्गति हुई है, उसका मैं रेफरेंस इसलिए दे रहा हूं क्योंकि ऐसी ही परिस्थिति यहां महाराष्ट्र में उबाठा में भी चल रही है। उद्धव ठाकरे जी की जो पार्टी है शिवसेना उबाठा, उसके नेतृत्व पर भी उनके आमदार खासदार, उनके विधायक और सांसद इस प्रकार के आरोप समय समय पर लगाते रहे हैं। उनके विधायक और एमपी सांसद यह आरोप लगाते रहे हैं कि न तो मोटे ठाकरे बड़े ठाकरे मिलते हैं, न छोटे ठाकरे मिलते हैं, एक्सेसिबिलिटी जीरो है। जो बड़े ठाकरे घर पे बैठे रहते हैं, लोगों से मिलते नहीं है, मिलने जुलने का कोई ऐसा माहौल नहीं है। कैडर के साथ पार्टी का नेतृत्व एक शून्य स्तर का संवाद रख रहा है, ऐसा आरोप उबाठा के एमपी और एमएलए समय समय पर लगाते रहे हैं। कल की जो मीटिंग थी, जिसके तहत मातोश्री पे उबाठा प्रमुख ने अपने सांसदों को बुलाया था, लेकिन उस मीटिंग का नतीजा यह हुआ कि उबाठा के प्रमुख खुद अपने एक फेसबुक लाइव वाले इमेज वाले हैं। उबाठा के प्रमुख जाने जाते हैं फेसबुक लाइव के तौर पर, और कल उनके सांसद ऑनलाइन लाइव के स्वरूप में निकल के आए। जैसा नेता वैसा कार्यकर्ता होता हुआ दिख रहा है। उनके पार्टी का यह अंतर्गत विवाद है, अंदरूनी झगड़ा है। उनके नेतृत्व पर और नेतृत्व के काम करने के तरीके पर पूरा कैडर नाराज है, यह साफ साफ दिखता है। हमें इस पर बहुत ज्यादा कुछ नहीं बोलना है, और इसलिए हम स्पष्ट कर रहे हैं कि हम लोग किसी भी पार्टी को फोड़ने में तोड़ने में कोई रुचि नहीं रखते। पक्ष को फोड़ने का काम इसलिए हमारा नहीं है क्योंकि हमारे पास आमदार भी हैं, खासदार भी हैं, विधायक भी हैं, सांसद भी हैं। सरकार चलाने के लिए जितनी संख्या चाहिए उससे ज्यादा हमारे पास संख्या है, हमको किसी की जरूरत ही नहीं है। हां, इस बीच मीडिया के तरफ से ऑपरेशन टाइगर की अफवाह उड़ाई गई। यह मीडिया द्वारा रचित एक टर्म था, एक शब्दावली थी, ऑपरेशन टाइगर। और इस शब्दावली को सुनकर के उबाठा का नेतृत्व घबरा गया। अब उस घबराहट का कारण क्या है? तो उबाठा के नेतृत्व का काम करने का तरीका, घर में बैठ करके पार्टी चलाने का तरीका,
पूरी दुनिया में इस समय वर्क फ्रॉम होम की एक चलन चल रही है। सारे दफ्तरों के जो प्रमुख है अपने स्टाफ को कहते हैं कि घर से ही काम करिए, तो उबाठा प्रमुख भी वर्क फ्रॉम होम वाले हो गए हैं और उसका नतीजा है कि महाराष्ट्र के लोगों ने उनको घर पे बैठा दिया है। हां, प्रश्न यहां उठता है कि जब उबाटा प्रमुख घर पे बैठे तो कम से कम अपने आमदार खासदार से तो मिलो, लेकिन उनके आमदार खासदार कहते हैं कि ये मिलते ही नहीं। कुछ दिन पहले या एक आध डेढ़ महीने पहले ऐसे ही हम उबाटा के सारे सांसदों की बैठक हुई थी। उसमें उनके सांसदों ने उनके सामने ही खुल के आरोप लगाया कि साहब आपकी तबीयत ठीक नहीं, हम समझ सकते हैं, आप महाराष्ट्र के दौरे पे नहीं निकलते, कम से कम छोटे वाले ठाकरे को तो महाराष्ट्र के दौरे पर भेजिए। लेकिन वो भी नहीं जाते, छोटे वाले ठाकरे भी नहीं जाते। पूरे महाराष्ट्र में जिला परिषद के चुनाव, नगर पंचायत के चुनाव, नगर पालिकाओं के चुनाव, नगर परिषद के चुनाव, महानगर पालिका के चुनाव लंबे समय तक चला। महाराष्ट्र के हर पार्टी के नेता पूरे महाराष्ट्र के दौरे पर गए, लेकिन उबाठा के प्रमुख और उनके सुपुत्र महाराष्ट्र के दौरे पर नहीं गए। उसकी वजह से उनका पूरा कैडर हतोत्साहित है। उनके आमदार खासदार में इस वजह से भयंकर नाराजगी है। अब उस नाराजगी की वजह से वैसे ही कुछ फोड़ा फोड़ी होती है जैसे ममता बनर्जी की पार्टी में हुई, यह एक दूसरी बात है। लेकिन हमारा इस पूरे प्रकरण में कोई रोल नहीं है, कोई भूमिका नहीं है। जो ऑपरेशन टाइगर की बात मीडिया में चलाई गई, उसके जवाब में रोज जो बकबक करते हैं, बड़बड़ करते हैं संजय राउत, उन्होंने ऑपरेशन वुल्फ यानी ऑपरेशन भेड़िया वो चलाने वाले हैं, ऐसा उन्होंने धमकी दी है। ऑपरेशन भेड़िया मतलब वो किसको भेड़िया कह रहे? अपने सांसदों को भेड़िया कह रहे हैं, अपने सांसदों का अपमान कर रहे हैं, ये उनको स्पष्ट करना चाहिए। जहां तक उनके अपने व्यक्तित्व की बात है, वो रोज जिस प्रकार की हरकतें करते हैं, उन हरकतों से खुद अपने आप में उनकी इमेज एक बहुत ही चालाक, काइया, ऐसे एक भेड़िया की तरह हो गया, सियार की तरह हो गया। संजय राउत ने जिस तरीके से विरोध के नाम पर रोज हमारे देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के खिलाफ और हमारे देश के गृह मंत्री श्री अमित भाई शाह के खिलाफ अपशब्दों का प्रयोग करना शुरू किया है, वो सरासर गलत है। हम उसके निंदा करते हैं। कुछ दिन पहले संजय राउत ने प्रधानमंत्री श्री मोदी जी को अघोरी बोला। यह सिर्फ प्रधानमंत्री जी का अपमान नहीं है, पूरे देश के 140 करोड़ नागरिकों का अपमान है, क्योंकि प्रधानमंत्री मोदी देश के 140 करोड़ लोगों का नेतृत्व करते हैं। और ऐसे सुसंस्कृत व्यक्ति के लिए, ऐसे सुसंस्कृत व्यक्ति को अघोरी कहना एक बहुत ही आपत्तिजनक किस्म का बयान है। उन्होंने मोदी जी का अपमान करते हुए कहा कि मोदी जी का जन्म वहीं हुआ है जहां औरंगजेब का हुआ था। जी हां, मोदी जी का जन्म उसी गुजरात में हुआ है जहां भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी और देश के पहले गृह मंत्री लौह पुरुष सरदार पटेल का भी जन्म हुआ था। मैं संजय राउत के इन शब्दों का, इन अपशब्दों का इसलिए स्मरण करा रहा हूं क्योंकि बिल्कुल इसी तरह के अपशब्दों का प्रयोग ममता बनर्जी और उनके भतीजे अभिषेक बनर्जी के तरफ से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित भाई शाह के लिए हो रहे थे। विधानसभा चुनाव के दरमियान जिस तरीके से ममता बनर्जी ने मोदी जी के ऊपर घटिया से घटिया आरोप लगाए, बुरे से बुरे शब्दों का प्रयोग किया,
जिस तरीके से बहुत अहंकार में आकर के अभिषेक बनर्जी ने अमित भाई शाह को चैलेंज किया और उनके लिए अपशब्दों का इस्तेमाल किया, आज पूरी पार्टी की जो दुर्गति है उसको देखा जा सकता है, समझा जा सकता है। आज ममता बनर्जी और अभिषेक बनर्जी मुंह दिखाने के लायक नहीं रह गए। उनके विधायक टूट के चले गए अलग, उनके सांसद टूटकर चले गए वो अलग। तो जिस तरीके से ममता बनर्जी और उनकी पार्टी की दुर्गति हुई, ऐसी ही दुर्गति उबाठा की भी आने वाले दिनों में हो सकती है अगर यूं ही संजय राउत और उद्धव ठाकरे दोनों प्रधानमंत्री मोदी जी का सतत अपमान करते रहे तो। शिवसेनेचे सगळे नेते टायगर ऑपरेशन टायगर सुरू नाहीये असं म्हणतात, पण आमदार कृपाल तुमाने आपल्या पक्ष त्यांचं म्हणणं असं की 9 पैकी 7 उभाट्याचे खासदार प्रत्यक्ष संपर्कात आहेत, कधी सक्रिय होऊ, हा असा विसंवाद येतो नाही. काही विसंवाद नाही आहे. आमच्यातर्फे कुठल्याही पक्ष फोडण्याचा काही प्रयत्न चालू नाही आहे. आमचा रस पण नाहीये फाटाफुटी करण्यामध्ये. हा, पण त्यांच्या पक्षामध्ये एक जबरदस्त असा भांडण चालू आहे. तो त्यांचा विषय आहे, त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण आमच्यातर्फे ऑपरेशन टायगर सारखा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन चालू नाही आहे. ते दुसरा एक प्रश्न असं की जैन धर्मियांचा चातुर्मास सुरू झालाय. काल त्यांच्या काही इमारतींच्या बाहेर पांढरे पट्टे मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांवर आणि बिल्डिंगच्या बाहेर म्हणाले, मनसेने विरोध केला, ते पट्टे पूर्ण काळे करण्यात आले. या वादाकडे कसं बघता, तुमची काय भूमिका आहे जैन विरुद्ध मराठी या वादात? जैन धर्म जो आहे भारतात जन्मलेला एक धर्म आहे, संप्रदाय आहे. आणि हा जो संप्रदायाचे लोक आहेत, जैन धर्मीय आहेत, ते सगळे आमच्याच आहेत, आमचे सहोदर आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही जाऊ शकत नाही. पण धर्माच्या नावाने, संप्रदायाच्या नावाने कुठल्या प्रकारची एक्स्ट्रीमिस्ट स्टँड नाही घेतला पाहिजे. भारत एक असा देश आहे जिकडे सर्व धर्मीय समाज आहे. प्रत्येक धर्म, प्रत्येक संप्रदायाचे लोक परस्पर सामंजस्य करून राहतात. याच्या आधारावर जैन समाजतर्फे पण एक अशी वागणूक झाली पाहिजे जेणेकरून कुठल्या दुसरे समाजाचे, चाहे हिंदू समाज असे किंवा मुस्लिम समाज, कुठल्याही समाजा, कुठल्याही धर्माच्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. असा पांढरे पट्टे हवेत की नको, म्हणजे सांगितलं की असे पट्टे आपण कधी बघितले नव्हते मुंबईमध्ये, दादागिरी चालली. मला माहित नाही पांढरे पट्टेचा काय उपयोग आहे. कोणी जैन धर्मचे जो संत आहेत, मुनी आहेत, बाहेर येऊन एक आम्हाला आमच्या समक्ष एक एक्सप्लेन केला पाहिजे की पांढरा पट्टा म्हणजे काय काय उपयोग आहे याचा. का असं तुम्ही तुमची जिद्द आहे की पांढरा पट्टा या रस्त्यावर झाला पाहिजे. मला माहित नाही याचा काय उपयोग आहे. पण जर मला पांढरे पट्ट्याच्या चातुर्मासामध्ये त्यांचे साधू आणि साध्वी येतात, देरासर मधून मंदिरापासून त्यांच्या बिल्डिंग पर्यंत जाण्यासाठी काही जीवजंतू असते त्या पांढऱ्या पट्ट्यावर दिसतात, म्हणून ते पांढरे पट्टे त्यांच्याची मारण्याची पद्धत सुरू केली. तर तो एक विषय आहे. आमचा जो समाज आहे, हिंदू समाज, तो प्रत्येक समाजाचे साधू संतला सन्मान देतो. आम्ही साधू संतला सन्मान भेटला पाहिजे, राहिला पाहिजे. त्यांच्या जो पवित्रता आहे, त्यांचा जो पावित्र्य आहे, त्याच्यावर कुठल्या प्रकारचा मतलब त्याचं खंडन नाही झाला पाहिजे. त्याच्यावर कुठल्या प्रकारचा दाग नाही लागला पाहिजे. त्यांचा पवित्र मेंटेन राहिला पाहिजे. हा आमच्या समाजाची एक अशी भूमिका असतो. आणि याप्रमाणे जर हा आधार आहे तो कुठेतरी याला कन्सिडर करण्याचा एक स्टँड घेतला पाहिजे. पण ज्या पद्धतीने जैन साधू एका बाजूला अशी भूमिका मांडतात, अहिंसावादी धर्म आहे, तर दुसऱ्या बाजूला तेच हिंसेची भाषा करताना सुद्धा पाहायला मिळतात. जैन मुनी निलेश चंद्र अगदी हाणामारीच्या भाषेपर्यंत. नाही, तो चुकीचा आहे. जैन समाजचा जो मूळ तत्व आहे तो अहिंसा आहे. भगवान महावीरने अहिंसाच्या आधारावर जैन संप्रदायाची स्थापना केली. आणि आता जैन मुनी जर मारामारी, हाणामारी आणि हिंसेची भूमिका घेणार तो आम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही. तो एकदम चुकीचा आहे. तो त्याचा मी निषेध करतो. पट्टा एक्सेप्ट करणार का? थेट भूमिका पाहिजे, पट्टा पाहिजे की नको? सिंपल.
नाही, पट्टा जर समजा साधू संत आहे तर त्यांची पवित्रतासाठी आहे, त्यांच्या पावित्र्य साठी आहे, तर मला असा वाटतो की एकदम से याच्या विरोधात जाण्याची काही गरज नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, ऑपरेशन टाइगर की जगह पे संजय राउत ने कहा ऑपरेशन वुल्फ, उससे उनका मतलब है कि जो पार्टी छोड़ के गया है उसे वो पार्टी में वापस लेके आएंगे. सबसे पहले ऑपरेशन टाइगर से हमारा कोई लेना देना नहीं है, यह मीडिया द्वारा रचित एक शब्दावली है. दूसरी बात, संजय राउत ने ऑपरेशन टाइगर से घबराकर कहा कि मैं ऑपरेशन वुल्फ शुरू करूंगा, मैं ऑपरेशन भेड़िया. मतलब वो क्या अपने सांसदों को भेड़िया कह रहे हैं? अगर एक पार्टी का प्रवक्ता और नेता अपने ही सांसदों को जब भेड़िया कहता है, वुल्फ कहता है या सियार कहता है या भेड़िया, जिसको जो मूल उसकी जाति जो है वो कुत्ता है, कुत्ते की एक बड़ी जाति भेड़िया होता है, जंगली कुत्ता भेड़िया होता है. तो मतलब आप अपने सांसदों को कुत्ता कह रहे हैं. ये मैं संजय राउत से पूछना चाहता हूं कि आप विरोध में मानसिक रूप से इतने विक्षिप्त हो गए हैं कि अब आप अपने सांसदों का सम्मान करना भी भूल गए और उनको भेड़िया की जगह कुत्ता कहना शुरू कर दिए हैं. मैं इसका निषेध करता हूं, क्योंकि आपसे कोई सहमत हो सकता है, कोई असहमत हो सकता है, लेकिन किसी के लिए इस प्रकार के अपशब्द का इस्तेमाल करना सरासर गलत है. 5 सांसद मातोश्री नहीं पहुंचे थे, काफी प्रायर इंफॉर्मेशन था, शुक्रवार शनिवार को ही बता दिया गया था, और वो सांसद महाराष्ट्र में भी नहीं थे. तो मातोश्री में नहीं पहुंचने को आप कैसे देखते हैं? मीटिंग बुलाई गई नहीं, उनके उबाठा में जो नेतृत्व है उस पर उनके विधायकों और सांसदों का विश्वास खत्म हो गया है. बिल्कुल उसी तरह जिस तरीके से ममता बनर्जी के ऊपर उनके विधायकों और सांसदों का विश्वास नहीं रहा, और जिसका नतीजा आपको दिख रहा है, क्योंकि जो उबाठा के प्रमुख हैं वो घर से बैठ के वर्क फ्रॉम होम करते हैं, फेसबुक लाइव करते हैं. तो उनके सांसद भी कल ऑनलाइन लाइव हो गए. उनके सांसद बार बार कहते रहे कि भाई आप महाराष्ट्र के दौरे पे निकलिए, हमारे जिले में आइए, जाते ही नहीं. उनने कहा भाई बड़े ठाकरे नहीं आते, कम से कम छोटे ठाकरे तो आओ, वो भी नहीं जाते. तो पूरी पार्टी को चलाने में पूरी तरह से नेतृत्व फेल हो गया है. मुझे लगता है उसका रिएक्शन, उसकी प्रतिक्रिया स्वरूप कल उनके सांसदों ने उनकी बुलाई हुई मीटिंग में जाना बेहतर नहीं समझा. जैन वर्सेस मराठी एक नया विवाद जो है वो मुंबई में देखने को मिल रहा है, जगह व्हाइट पट्टियां की जा रही हैं, उसके बाद एमएनएस इस विवाद में उस पट्टी को कहीं पे काला पेंट किया गया, कहीं पे लाल पेंट किया गया. आपकी पार्टी इस पूरे विवाद को कैसे देखती है? ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है. जैन समाज, जो जैन धर्म है, जैन संप्रदाय है, वो हमारे देश में जन्मा हुआ एक धर्म है. सभी जैन समाज के लोग हमारे अपने हैं, हम अपना मानते हैं, और ऐसे में किसी भी धर्म या किसी भी संप्रदाय के लोगों से अपेक्षा नहीं की जाती कि किसी प्रकार के वो एक एक्सट्रीम स्टैंड लें. अब जो एक सफेद पट्टी बनाई जा रही है, उस पट्टी का जो एक्सप्लेनेशन निकल के आ रहा है कि चातुर्मास है, उनके जैन मुनि आते हैं, उन जैन मुनि को जाने के लिए एक साफ सुथरा रास्ता चाहिए ताकि इनके पैरों के नीचे कीड़े मकोड़े ना आए. हमारा देश, हमारा समाज हर प्रकार के साधु संत की भावना का सम्मान करता है. उनकी पवित्रता अक्षुण्ण रहे, इसकी भी हम चिंता करते हैं. और साधु समाज को, साधु संतों को किसी प्रकार का कोई नुकसान ना हो, कोई कष्ट ना हो, उनकी पवित्रता को कोई चोट ना पहुंचे, इसका ख्याल रखने की एक हमारी परंपरा रही. और ऐसे में अगर यह तर्क है तो थोड़ी देर के लिए मुझे लगता है कि जैन धर्म की भावना को स्वीकार करते हुए मुझे लगता है मानना चाहिए. इसमें बहुत ज्यादा टकराव की स्थिति पैदा नहीं करना चाहिए. लेकिन अगर कोई जैन मुनि इन विषयों के ऊपर, इन विवादों के ऊपर कोई हिंसा करने की भूमिका लेता है, कोई जैन आचार्य अगर मारामारी और हिंसा भड़काने की बात करते हैं, तो यह सरासर गलत है. हम इसका समर्थन नहीं कर सकते, क्योंकि जैन संप्रदाय के मूल में अहिंसा है. भगवान महावीर ने अहिंसा की भावना का सम्मान करते हुए अहिंसा की भावना का प्रचार करने के लिए जैन धर्म की स्थापना की थी. और ऐसे जैन लोग अगर मारामारी करने की बात करते हैं तो मैं इसे, हमारी पार्टी इसे स्वीकार नहीं करेगी. हमारी पार्टी इसका निषेध करेगी, निंदा करेगी. और हम भरसक चाहेंगे
कि हिंदू समाज और जैन समाज में किसी भी प्रकार का कोई वाद खड़ा ना हो, इस वाद को जितना जल्दी हो मिटा दिया जाए।